जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फक्त एका नोकरीबद्दल नाही तर एका अशा मिशनबद्दल बोलणार आहोत जे तुमचं आयुष्य खरंच बदलून टाकू शकतं. चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. जरा कल्पना करा, तुमचं रोजचं काम ते केवळ पगारासाठी नसेल तर काय होईल जर तुमचं काम एका मोठ्या समुदायासाठी आशेचा एक तेजस्वी झगमगता किरण असेल तर? आज आपण अशीच एक संधी शोधणार आहोत, जी नोकरी कमी आणि एक ध्येय, एक मिशन जास्त आहे. तर आजची ही अद्भुत संधी आहे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान म्हणजेच GSP इंडिया या सामाजिक संस्थेमध्ये. ही संस्था म्हणजे अंधारातल्या हजारो लोकांसाठी आशेचा एक उंच भक्कम दीपस्तंभ आहे. तब्बल 43 वर्षे. थांबा, हा आकडा जरा मनात मुरू द्या. 4 दशकांपेक्षा जास्त काळ. विचार करा, ही संस्था दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एका अभेद्य किल्ल्यासारखी उभी आहे. हा केवळ एक आकडा नाहीये, तर हा त्यागाचा, सेवेचा आणि विश्वासाचा एक जिवंत धगधगता इतिहास आहे. पण GSP नक्की करते तरी काय? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर GSP वन स्टॉप सोल्युशन्स नावाच्या एका शक्तिशाली मॉडेलवर काम करते. म्हणजे असं समजा की औसा येथील हे केंद्र एक असं ठिकाण आहे, एक असा आधारवड आहे जिथे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या प्रत्येक समस्येवर मदत मिळते. म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी सरकारी योजना हवी असेल किंवा दवाखान्यासाठी आर्थिक मदत, सगळ्याचं उत्तर फक्त एकाच ठिकाणी. वाह, हे तर अविश्वसनीय आहे. मग या मिशनचा एक भाग होण्याचा अनुभव नक्की कसा असेल? बरोबर, इथेच तर केंद्र समन्वयक म्हणजे सेंटर कोऑर्डिनेटर या पदाची भूमिका समोर येते. ही व्यक्ती म्हणजे या संपूर्ण मिशनचं धडधडणारं हृदयच आहे असं म्हटलं तरी चालेल. या समन्वयकाचं रोजचं मिशननं ते 3 रोमांचक टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. पहिला टप्पा, गावांच्या हृदयात प्रवेश करणे, तिथल्या मातीचा सुगंध घेत तिथल्या लोकांमध्ये मिसळून जाणं. दुसरा टप्पा, त्यांच्याशी एक विश्वासाचं नातं जोडणं, त्यांच्या गरजा आणि अडचणींबद्दल माहिती गोळा करणे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, त्यांना योग्य मदत आणि सरकारी योजनांशी जोडून एक जीवनदायी आधार देणे. सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर हे पद फक्त एका कर्मचाऱ्याचं नाहीये. ही भूमिका आहे एका जिवंत पुलाची, एका ब्रिजची. तुम्हीच तो दुवा आहात ज्यामुळे कदाचित एका मुलीला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल किंवा एका शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं सरकारी अनुदान मिळेल. यापेक्षा मोठं काम काय असू शकतं? तुम्हीच सांगा. हे सगळं ऐकून तर अंगावर अक्षरशः शहारे येतात. पण इतकी मोठी जबाबदारी, ती पेलण्याची ताकद कोणात असेल? कोण आहे तो योग्य उमेदवार जो हे शिवधनुष्य उचलू शकेल? अगदी बरोबर. या भूमिकेसाठी काही खास साधनांची गरज आहेच. उमेदवाराकडे समाजकार्यात पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW हवी. सोबतच दिव्यांग किंवा ग्रामीण विकास क्षेत्रात कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. आणि हो, उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि संगणकाचं ज्ञान ही तर या कामासाठीची जणू काही आधुनिक शस्त्रंच आहेत. पण एक मिनिट, इथे वयाची अट 24 ते 35 वर्ष दिली आहे. म्हणजे जास्त अनुभव असलेले उमेदवार तर बाहेरच राहतील ना? हा मुद्दा बरोबर आहे. एका बाजूला वाटतं की अनुभव हा वयानेच येतो, मग ही अट का? पण दुसरीकडे बघा, कदाचित संस्थेचा विचार असा असेल की त्यांना असे तरुण, उत्साही योद्धे हवे आहेत जे गावागावात फिरण्याची शारीरिक क्षमता ठेवतात, जे या मिशनसाठी आपलं पुढचं संपूर्ण दशक देऊ शकतील. त्यामुळे हा एक धोरणात्मक निर्णय असू शकतो, केवळ एक अडथळा नाही. यावर नक्कीच एक मोठी चर्चा होऊ शकते. बरं, ही चर्चा क्षणभर बाजूला ठेवूया. खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वेगळाच आहे. हे सगळं ऐकताना तुमच्या हातून कुठेतरी एक आवाज येतोय का? असं वाटतंय का की हीच ती संधी आहे जिच्यासाठी आपलं मन इतके दिवस थांबलं होतं? आणि हो, या मिशनसाठी मिळणारा मोबदला आहे दरमहा 20,000 ते 25,000 रुपये. पण हे फक्त वेतन नाहीये. हे तुमच्या उद्देशपूर्ण आयुष्याच्या प्रवासासाठी लागणारे इंधन आहे, जे तुम्हाला रोज प्रेरणा देत राहील. जर तुमच्या मनाचं उत्तर हो असेल, तर अर्ज करण्याचा प्रवास खूप सोपा आहे. आजच निर्णय घ्या. आताच तुमचा अर्ज आणि तुमची कहाणी तयार करा. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका. त्यानंतर लवकरच तुमची मुलाखत होईल. आता तुमच्या स्क्रीनवर जी लिंक दिसतेय ना, तो फक्त एक पत्ता नाहीये. ते एक अविश्वसनीय, आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाचं प्रवेशद्वार आहे. तुमचं पहिलं पाऊल. यावर क्लिक करा आणि एका नव्या साहसाला सुरुवात करा. तुमची एक कृती कोणाचं तरी आयुष्य कायमचं बदलू शकते. जॉब हबच्या या प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच काही खास आणि लपलेल्या करिअरच्या संधींबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. आणि जाता जाता एक विचार, तुमची पुढची नोकरी फक्त एक नोकरी असेल की एक वारसा बनेल?